पप्पू शेजारणीला घेऊन पळून गेला. स्टेशनवर जाण्यासाठी त्याने ऑटो रिक्षा केली. स्टेशनला पोहोचल्यावर रिक्षाचे पैसे द्यायला पप्पूने आपलं पाकिट काढलं. तेव्हा रिक्षावाल्याने त्याला थांबवलं आणि म्हणाला, राहू दे साहेब, मॅडमच्या मिस्टरांनी माझे पैसे अगोदरच दिले आहेत. एक महिला ज्योतिषकडे भविष्य बघायला गेली. ज्योतिषी, तुम्ही लवकर विधवा होणार आहात. तुमच्या नवऱ्याचा खून होईल. महिला, हो, पण मी त्यातून निर्दोष सुटेल ना. कल्लू नशे की हालत में फोटो खिंचाने गया. फोटोग्राफर, सर आप किस लिए फोटो खिंचाना चाहते हो. कल्लू, ड्राइविंग लाइसेंस के लिए. फोटोग्राफर, हाँ, ताकि पुलिस जब भी गाड़ी रुकवाए तो उसे ऐसा ही लगे कि मेरी शक्ल ही ऐसी है. सासू, तुला स्वयंपाक करता येत नाही. सून नाही. सासू, मग हे लग्न आधी का नाही सांगितलं. सून, तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं. बायकोच्या बोटाला लागलेलं रक्त बघून नवऱ्याने लगेच बोटाचं रक्त चाटून फुंकूर मारली. तेव्हा ती प्रेमाने म्हणाली, अहो, असं काय करताय. मी तर भिंतीवरचा फक्त ढेकून मारला होता. सर, टाइमची डेफिनेशन सांगा. गण्या, ती आणि मी मिळून घालवलेला वेळ म्हणजे टाइम. सरांनी टाइम न घालवता धुतला. पप्पू, मी नापास होऊ इच्छितो. मित्र का. पप्पू, पप्पा म्हणाले, प्रथम आला तर सायन्स, द्वितीय आला तर आर्ट्स आणि फेल झालं तर तुझं लग्न करीन. लग्नासाठी आतुर झालेली संघटना. कंस, व्याज आणि कर्ण हे तिघे जण महाभारतातून भूमीत गेले की भूमीतून महाभारतात आले. पण एक मात्र खरं की भूमितीतले मार्क कळले की घरी महाभारत घडायचे.